खरं तर त्याला असं वाटत असतं की त्याने नैनाला फसवले, परंतु नैनानेच त्याला फसवलेलं असतं. त्यामुळे राहुल आता मोठा चिंतित पडलेला असतो. राहुल रोहिणीचा फोन ठेवतो आणि तो नैनाला विचारण्याचं धाडस करणार असतो की तू हे सर्व का केलंस, तू गरीब आहेस तर तू श्रीमंत आहे असं का सांगितलंस, आणि कला तुझी बहीण आहे हे तू आम्हा सर्वांना का सांगितलं नाहीस, खरं तर तू मला फसवलंयस असं त्याला नैनाला म्हणायचं. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण बघणार आहोत. लग्न मंडपात कला ही नवरी बनून आलेली असते आणि नैनाची जागा तिने घेतलेली असते, परंतु तिला त्याचं फार वाईट वाटत असतं. संगीताच्या आणि बाबांच्या सांगण्यावरून ती लग्न मंडपात उभी राहण्यासाठी तयार झालेली असते, पण कुठेतरी तिचंच मन तिला खात असतं. त्यामुळे भर मंडपात ती तिच्या डोक्यावरची ओढणी बाजूला करते आणि सर्वांना तिचं खरं रूप दाखवते. सर्वजण प्रचंड शॉक होतात. अद्वैतला तर एक क्षण हे सगळं काय चाललंय हेच कळत नाही. अद्वैत तिला विचारतो की तू इथे कुठून आली आणि नैनाजी कुठे. एक एक करून प्रश्नांचा भडीमार होतो. तेव्हा कला मात्र चूप बसलेली असते, कारण तिची स्वतःची बहीणच लग्न मंडपातून पळून गेलेली असते. त्यामुळे तिला गप्प बसणं साहजिक असतं. परंतु अद्वैत आता तिला खूप बोलू लागतो. अद्वैत म्हणतो की तुझी हिंमत कशी काय झाली की तू माझ्याजवळ येऊन बसली, आणि नक्की यामागे तुझा इरादा काय होता, आणि तू इथे लग्नाला बसलीयस यामागे तुझं कारण काय आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. नैनाजी कुठे आहेत आणि तू नैनाजींना किडनॅप तर नाही करून ठेवलंयस ना, असे घाणेरडे आरोप आता तो कलावर लावू लागतो. तेव्हा कला म्हणते की प्लीज तुम्ही शांत बसा, आणि ती सर्वांना आता खरं सांगायचं ठरवते. ती सांगते की नैना ही कोणासोबत तरी पळून गेलीये आणि तिने चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. हे ऐकून पुन्हा एकदा सर्वांना मोठा धक्का बसतो. अद्वैत म्हणतो की नाही, नैना असं करूच शकत नाही, कारण ती सुद्धा या लग्नामुळे खुश होती. कला म्हणते की मलाही तेच समजत नाहीये की नैना दीदी कालपर्यंत तर खुश होती, मग आज अचानक असं काय झालं की तिला पळून जावंसं वाटलं, तिने आपल्या सर्वांना का सांगितलं नाही. सरोज म्हणते की मग नैना नाहीये तर तू इथे काय करतेयस, तू का अद्वैत शेजारी येऊन बसली. कला ते देखील खरं सांगून टाकते की खरं तर या गोष्टीसाठी मला माझ्या आईने फोर्स केलाय, आणि माझी आई मला म्हणाली की जर तू आता नैनाच्या जागेवर उभी राहिली नाही तर चांदेकर आपल्याला सोडणार नाहीत आणि चांदेकरांची देखील इज्जत जाईल, म्हणून आज मी इथे उभी आहे. आणि हो, तुम्हा सर्वांना अजून मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आम्ही कोणी श्रीमंत नाहीये, तर आम्ही गरीब आहोत आणि आमची मिसळचं दुकान आहे. हे ऐकल्यावर पुन्हा चांदेकरांना मोठा धक्का बसतो. खरं तर हे सर्व काय सुरू आहे हेच त्यांना कळत नसतं. कला त्या सर्वांना सांगते की खरं तर मी तुम्हाला सर्वांना फसवून मी आज इथे लग्न मंडपात उभी सुद्धा राहिले असते, परंतु माझ्या मनाला ते पटत नव्हतं, कारण मला माहितीये की अद्वैतचं नैनावर खूप प्रेम आहे आणि मला हे सर्व चुकीचं वाटलं, म्हणून मी तुमच्या सर्वांसमोर खरं काय आहे ते आणलं. मला तुम्हाला कोणालाही फसवायचं नव्हतं. खरं तर या सगळ्यामध्ये माझ्या आईची चूक आहे. माझ्या आईने प्रत्येक वेळी नैनाताईला पाठीशी घातलं. मी आणि माझे बाबा माझ्या आईला नेहमी सांगत होतो की हे सर्व खूप अंगाशी येणार आहे, परंतु माझ्या आईने ती गोष्ट कधीच ऐकली नाही. तिने तिच्या मर्जीचंच केलं. एवढंच काय तर तिने आमचं घर देखील गहाण ठेवलं, तेही फक्त चांदेकरांशी संबंध जुळवण्यासाठी. तिने हे जे काही केलं ते तिच्या मुलीच्या प्रेमासाठी केलं, परंतु तिने एक खोटं बोलण्यासाठी तिला एक खोटं बोलण्यासाठी खूप खोटे बोलावे लागले, आणि आज ती सिच्युएशन इथपर्यंत येऊन पोहोचलीये. खरं तर मला हे अजिबात पटत नाही, परंतु माझ्या आईच्या वतीने मी तुमची माफी मागते आणि मला हे लग्न नाही करायचंय. अद्वैत आता चिडतो आणि तिला म्हणतो की मलाही तुझ्यासोबत लग्न नाही करायचंय, आणि तुम्ही मिळून माझ्यासोबत सर्वांनी मिळून गेम केलाय, तुझ्या फॅमिलीने मिळून माझ्यासोबत गेम केलाय, तुम्ही चांदेकरांच्या भावनांशी खेळलेत. हा सर्व तमाशा सुरू असताना मीडियावाल्यांना मात्र बाहेर काढून दिलेलं असतं, त्यामुळे मीडियावाल्यांना अजून याची खबर नसते. सर्वांची हात जोडून माफी मागत असते की जे काही झालं त्यासाठी मला माफ करा, परंतु आता सर्व चांदेकर खूपच भडकलेले असतात. आबा आता अद्वैतला जरा बाजूला घेतात आणि अद्वैतला म्हणतात की जर तुला तुझा बिझनेस हा पुढे नीट चाललेला बघायचा असेल तर तू आता त्या मुलीशी लग्न कर. अद्वैत म्हणतो की आबा मी तिच्याशी कसं काय लग्न करू शकतो, तिचं आणि माझं एक क्षणही जमत नाही. आबा म्हणतात की तुला हे करावंच लागेल, कारण चांदेकर ज्वेलर्सचा प्रश्न आहे आणि निदान आपल्या बिझनेस साठी तुला हे करावं, नाहीतर आपली सगळीकडे बदनामी होईल, करून तुझी बदनामी होईल. तू एक हिऱ्यांचा व्यापारी आहेस, प्रत्येक हिरा अगदी निरखून घेतो आणि तुला तुझी बायको सुद्धा निरखून घेता आली नाही, यामुळे लोक आता तुझ्या तोंडात शेण घालतील, त्यामुळे गपगुमान तू आता हे लग्न करून घे. तर अद्वैत त्या गोष्टीसाठी नकार देत असतो, परंतु आबा मात्र त्याला लग्नासाठी तयार व्हायलाच सांगतात. तर आबांचा यामागे दुसरा दृष्टिकोन असतो, कारण आबांना माहित असतं की कला ही मुलगी चांगली आहे, आणि मी जर अद्वैतला सांगितलं की कला चांगली मुलगी आहे, तू तिच्याशी लग्न कर, तर अद्वैत काही
काही लग्न नाही करणार. जर त्याला हे सांगितलं की तू तुझ्या बिझनेस साठी लग्न कर तर तो नक्की करेल. म्हणून आबांनी ही खेळी खेळलेली असते. अद्वैत आता सर्वांसमोर म्हणतो की मी कलासोबत लग्न करायला तयार आहे, परंतु कला म्हणत असते की मला नाही करायचं तुझ्याशी लग्न. पुन्हा संगीता, आबा सर्वजण आता कलाला समजावू लागतात आणि मग कला या लग्नासाठी तयार होते. परंतु सरोज मात्र या लग्नासाठी अजिबात तयार नसते. परंतु आबांच्या म्हणण्यानुसार तिला हे करावं लागत असतं आणि मग कला आणि अद्वैतचं लग्न पार पडतं. तर मीडियावाल्यांना आता खबर लागलेली असते की नवऱ्या मुलीच्या जागेवर तिच्या बहिणीला बसवलं गेले आणि नवरी मुलगी ही लग्न मंडपातून फरार आहे. मीडियावाल्यांना ही बातमी भेटलेली असते, त्यामुळे सगळ्या न्यूजवर फक्त हीच बातमी झळकत असते. अद्वैत आणि कलाचं लग्न आता पार पडलेलं असतं. इकडे राहुल मात्र नैनाला एका हॉटेलमध्ये घेऊन आलेला असतो आणि तिथेच ते दोघं जण राहत असतात. लग्न झाल्यावर रोहिणी राहुलला कॉल करते आणि राहुलला म्हणते की राहुल तुला माहितीये का इकडे काय झालं ते. राहुल म्हणतो की हो मम्मा, मी वाचलं की अद्वैतची बायको पळून गेली म्हणे आणि तिच्या जागी दुसरंच कोणीतरी येऊन उभं राहिलं. रोहिणी म्हणते की हो बरोबर ऐकलं तू, नैना लग्नातून फरार झाली, त्यामुळे अद्वैतला सगळ्यांनी जबरदस्ती केली आणि अद्वैतने कलासोबत लग्न केलं. राहुल विचारतो की कला म्हणजे ती आपल्या घरी मूर्ती घडवायला आली होती ती. तर रोहिणी त्यावर म्हणते की हो, ती नैनाची सख्खी बहीण आहे. आता हे ऐकल्यावर राहुलला मोठा धक्का बसलेला असतो. राहुल विचार करतो की त्या कलाचं तर एक छोटं जगदंबा भांडार आहे आणि ती कला तर गरीब आहे, याचा अर्थ ही नैना सुद्धा गरीब आहे. राहुलला त्याच्या वागण्याचा खूप पश्चाताप झालेला असतो की त्याने नैनाला पळून आणलेलं असतं आणि नैनाला तो काहीतरी वेगळेच समजत असतो आणि नैना मात्र काहीतरी वेगळीच निघालेली असते. खरं तर त्याला असं वाटत असतं की त्याने नैनाला फसवले, परंतु नैनानेच त्याला फसवलेलं असतं. त्यामुळे राहुल आता मोठा चिंतित पडलेला असतो. राहुल रोहिणीचा फोन ठेवतो आणि तो नैनाला विचारण्याचं धाडस करणार असतो की तू हे सर्व का केलंस, तू गरीब आहेस तर तू श्रीमंत आहे असं का सांगितलंस, आणि कला तुझी बहीण आहे हे तू आम्हा सर्वांना का सांगितलं नाहीस. खरं तर तू मला फसवलंयस असं त्याला नैनाला म्हणायचं असतं, परंतु त्याच्या मनात विचार येतो की जर आपण हिला असं म्हटलं तर ही म्हणेल की तू तुझ्या भावाला फसवलं तर चाललं का तुला, तू तुझ्या वहिनीला कशा प्रकारे फसवलं हे मी अद्वैतला जाऊन सांगेल. त्याला असं वाटत असतं की जर मी आता हिला बोललो तर ही अद्वैतला जाऊन सांगेल की कशा प्रकारे मी नैनाला फसवलं ते, आणि नैना माझी वहिनी असून सुद्धा मी तिला कसं मंडपातून पळवलंय, आणि जर हे अद्वैत ब्रोला समजलं ना तर माझं काही खरं नाही. त्यामुळे आता राहुलला इकडे आड आणि तिकडे विहीर असा प्रसंग त्याच्यासोबत झालेला असतो. धड त्याला नैनालाही काही बोलता येत नाही आणि धड त्याला आता घरच्यांसमोर सुद्धा जाता येत नाही. राहुल आता खूप मोठ्या परिस्थितीत सापडलेला असतो आणि त्याला आता सगळ्या गोष्टींचा पश्चाताप व्हायला लागतो. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.